नवापूर शहरात सिंधी समाजातर्फे भगवान झुलेलाल जयंती चेटीचंद मोठ्या भक्तिभावाने साजरी। सकाळी शरबत वाटप तर रात्री बहिराणा साहेब लहान मुलांचे नृत्य कार्यक्रम संपन्न। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी चेटीचंद आणि भगवान झुलेलाल जयंती साजरी केली जाते। सिंधी समाजासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवसापासून सिंधी हिंदूंचं नववर्ष सुरू होतं। चेटीचंदच्या दिवशी सिंधी समाजातील लोक भगवान झुलेलालची भक्तिभावाने पूजा करतात। मान्यतेनुसार भगवान झुलेलाल यांची 1076वी जयंती असून भगवान झुलेलाल हे वरुण देवाचे अवतार मानले जातात। त्या अनुषंगाने नवापूर शहरात भगवान झुलेलाल जयंती निमित्तानं सिंधी समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं। सकाळी 11 वाजता मुख्य रस्ता इथं भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आरती करण्यात आली होती। तदनंतर भगवान झुलेलाल जयंतीचं औचित्य साधत शरबत प्रसादाचं वाटप केलं होतं। सायंकाळी ठीक 6 वाजताच्या दरम्यान भगवान झुलेलाल बाबांची आरती करून सिंधी समाज भगिनींनी बहिराणा साहेब कार्यक्रमाअंतर्गत एका ताटात भगवान झुलेलाल यांची प्रतिमा तसेच शुद्ध तुपाचे दिवे घेऊन सजवलेले बहिराणा साहेब सिंधी समाजातील पुरुष भगिनी, तरुण, लहान मुलं यांनी डोक्यावर घेऊन वाजत गाजत नवापूर शहरातील रंगावली नदीवर आणून पूजा अर्चना केली। तसेच वाजत गाजत भगवान झुलेलाल यांचा जयघोष केला होता। यावेळी जय झुलेलाल आयो लाल झुलेलाल अशा घोषणा देत बहिराणा साहेब म्हणजे ताटातील शुद्ध तुपाची दिव्यांची रंगावली नदी पात्रात सिंधी समाजातर्फे विसर्जन करण्यात येऊन भगवान झुलेलाल यांच्या मंदिरात आशीर्वाद सिंधी समाज बांधव भगिनींनी घेतलाय। लहान लहान बालगोपाळांनी भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त धार्मिक नृत्यकला सादरीकरण केलं होतं। नंतर ठीक रात्री 9 वाजता सामूहिक स्नेहभोजनाची मेजवानीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती। चेटीचंद सणाचं महत्त्व। चैत्र महिन्याला सिंधीमध्ये चेत म्हणतात आणि चंद्राला चंद म्हणतात, म्हणून चेटीचंद म्हणजे चैत्राचा चंद्र। चेटीचंद हा युगपुरुषाचा अवतार भगवान झुलेलाल यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो। भगवान झुलेलालजींना पाणी आणि प्रकाशाचा अवतार मानलं गेलाय। असं म्हणतात की प्राचीन काळी सिंधी समाजातील लोक जलमार्गाने प्रवास करत असत। अशा परिस्थितीत ते जलदेव झुलेलालला आपला प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रार्थना करायचे आणि या प्रवास यशस्वी झाल्यावर भगवान झुलेलालचे आभार व्यक्त करायचे। या परंपरेला अनुसरून चेटीचंदचा सण मानला जातो। असं मानलं जाते की भगवान झुलेलालची पूजा केल्यानं मनुष्याचे सर्व अडथळे दूर होतात आणि व्यवसाय व नोकरीमध्ये प्रगतीचा मार्ग सुकर होतो, अशी आख्यायिका आहे। जय झूलेलाल, लालन जो लाल, जय झूलेलाल। आज का दिन हमारे सिंधी समाज और सिंधी भाई और सिंधी बहनों के लिए और सिंधी परिवार के लिए और सब हिंदू समाज के भाइयों के लिए बहुत बड़ा खुशी का दिन है। आज हमारे झूलेलाल भगवान की जयंती है। भगवान झूलेलाल की जयंती हम सब साथ में भाई और बहनें और यज्ञ मिलकर मनाते हैं। आज हम भगवान झूलेलाल के नाम से बाजार 4 रास्ता के ऊपर सिंधी समाज के तरफ से प्रसाद और शरबत का प्रोग्राम रखा है। सभी आने जाने वाले भाइयों को हमारी बहुत विनती है, खुशी से पी कर जाना तो हमको उनकी पीने से बहुत बड़ी खुशी होगी। जय झूलेलाल। और हमारे सिंधी समाज, सिंधी वासी नवापुर पंचायत के आज धंधा धाड़ी दुकानें कारोबार सब लाल साईं की खुशी में बंद रखा है। जय झूलेलाल। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी, नवापूर, विसरवाडी।